धन्यवाद। चला सामना मात्र मैदान क्रमांक 1 वर सुरू होतोय। सुमती वॉरियर्स वर्सेस साईलीला कन्स्ट्रक्शन या दोन संघांमध्ये मैदान क्रमांक 1 साठी सामना सुरू झालाय। तदनंतर महिला कबड्डी आपण तयार राहायचं आहे। कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिलखुश आवाज मैदान क्रमांक 2 साठी 0 पासून मात्र या ठिकाणी सुरुवात झाली। मैदान क्रमांक 1 साठी सुमती वॉरियर्स वर्सेस साईलीला कन्स्ट्रक्शन या दोन संघांमध्ये सुमती वॉरियर्स संघाचा एक उत्तम चढाईपटू म्हणून खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामध्ये नावलौकिक मिळवलेला खेळाडू अर्थात समाधान चढाईसाठी मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये जातोय। एक उत्तम आणि सर्वोत्तम अशी चढाई आपण नेहमी समाधान मोरेच्या माध्यमातून पाहिली आणि आता देखील 2 गुण आपल्या संघासाठी नक्कीच या ठिकाणी घेतोय। आता मग श्रीमेश गावण आपल्या संघाची एक जबाबदारी खांद्यावर पेलणारा खेळाडू साईलीला कन्स्ट्रक्शन संघाचा एक कर्णधार म्हणून खऱ्या अर्थाने ज्याला सन्मान दिला गेला असा श्रीमेश गावण गावदेवी वावे संघाचा खेळाडू आहे। एक उत्तम चढाईपटू म्हणून विभागामध्ये नव्हे तर अलिबागमध्ये उत्तम आणि चांगल्या पद्धतीने चढाई करणार खेळाडू आता मात्र त्या ठिकाणी बाद होतोय। सुजित पाटील सारखा किंवा प्रणित थळे सारखा त्या ठिकाणी पकड बहादर मात्रे ब्रदर्स संघ कर्णधार प्रशिक्षक आपण व्यासपीठाशी संपर्क करा आणि अथर्व कन्स्ट्रक्शन संघ कर्णधार प्रशिक्षक आपण व्यासपीठाशी संपर्क करा। मात्रे ब्रदर्स संघ कर्णधार किंवा प्रशिक्षक व्यवस्थापक आपण कोणी चालेल आपण आमच्याकडे संपर्क करायचा आहे। तसेच अथर्व कन्स्ट्रक्शन संघाचा संघ कर्णधार प्रशिक्षक व्यवस्थापक आपण प्लीज आमच्याकडे संपर्क करायचा आहे। तदनंतर आई गावदेवी अंदोशी संघाचा कर्णधार प्रशिक्षक व्यवस्थापक कोणी चालेल आपण आमच्याकडे संपर्क करा प्लीज, विनंती आहे लगेचच। ऋत्विक चढाईसाठी बोनस गुण नक्कीच या ठिकाणी साईलीला कन्स्ट्रक्शन संघाचा ऋत्विक मात्र बोनस गुण घेतोय। या ठिकाणी म्हात्रे ब्रदर्स संघाचे संघमालक ओमकार म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेल्या अर्थात मंडळाच्या वतीनं आपला देखील सन्मान आम्ही करू इच्छितो। धन्यवाद ओमकारजी म्हात्रे आणि धन्यवाद रुपेश, आपला देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत। धन्यवाद या ठिकाणी म्हात्रे ब्रदर्स। तदनंतर धन्यवाद आई गावदेवी अंदोशी। अथर्व कन्स्ट्रक्शन संघाचा कर्णधार प्रशिक्षक व्यवस्थापक आपण आमच्याकडे संपर्क करा। अथर्व कन्स्ट्रक्शन संघाचा कर्णधार प्रशिक्षक लगेच या। पुन्हा एकदा आपण मैदानाकडे चला। मैदान क्रमांक 2 साठी दुसरा सेमीफायनलचा सामना त्या ठिकाणी कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिलखुश आवाज दोनही संघांना मैदान क्रमांक 2 कडे चला या लवकर। मैदान क्रमांक 2 साठी कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिलखुश आवाज सेमीफायनलचा दुसरा सामना आणि स्कोर शीट इकडे पाठवा। मैदान क्रमांक 2 वर जो सामना खेळला गेला पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस भिल्लेश्वर किहीम, स्कोर शीट आपण इकडे पाठवून घ्या। फायनल कॉल मैदान क्रमांक 2 कर्नाला स्पोर्ट्स पनवेल
दिलखुश आवाज, अंतिम पुकार, शेवटचा कॉल. आपण लगेचच त्या ठिकाणी यायचं आहे. मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतोय पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघाची खेळाडू धनश्री. आपण इथे यायचं आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. पनवेल स्पोर्ट्स पनवेलची धनश्री. माफ करा, किम संघाची धनश्री बेंद्रे. किम संघाची धनश्री बेंद्रे. आपण आपला सामनावीराचा किताब घेऊन जायचा आहे. चला मैदान क्रमांक 2 साठी. मैदान क्रमांक 2 साठी महिला कबड्डी कर्नाला स्पोर्ट्स पनवेल दिलखुश आवाज, अंतिम पुकार. सेमीफायनलचा दुसरा सामना मैदान क्रमांक 2 कडे. चला या लवकर. नक्कीच आपण पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 कडे वळतोय, ज्यामध्ये सुमती वॉरियर्स वर्सेस सायलीला कन्स्ट्रक्शन हा सामना मात्र खेळला जातोय. आतापर्यंत आपण पाहतोय सुमती वॉरियर्स या संघाकडे 6 गुण आहेत आणि सायलीला कन्स्ट्रक्शन या संघाकडे मात्र 2 गुण आहेत. ऋतिक चढाईसाठी या ठिकाणी ऋतिक आपण पाहतोय एक नामांकित चढाईपटू आहे आणि एक हिम्मतवान दमदार खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं ऋतिककडे पाहिलं जातं. आणि नक्कीच तोंडातला शब्द मात्र तोंडात, आणि त्या ठिकाणी लगेचच ऋतिक मात्र आपल्या चढाईची धार मात्र रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. एक नामांकित खेळाडू, ज्या ठिकाणी आपण पाहतोय 2 अधिक बोनस असे एकूण 3 गुण आपल्या संघासाठी मात्र त्या ठिकाणी मिळवतोय ऋतिक. पुन्हा एकदा समाधान. साधारणतः आपण ह्या मैदानावर आपण पाहत आहोत सातत्यानं चढाई करणारे खेळाडू हे निश्चितपणे एक दमदारपणे या ठिकाणी चढाई करतायत, ज्यामध्ये पुन्हा एकदा आपण समाधान मोरेला पाहतोय. समाधान मोरे देखील पुन्हा एकदा चढाईसाठी येतोय आणि इथे मात्र समाधान मोरे मैदानाच्या बाहेर. ऋतिकचा पुन्हा एकदा झांझावात आपण पाहिला. जबरदस्त एक अष्टपैलू खेळी अर्थात ऋतिकच्या माध्यमातून या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वर खेळली जाते. मैदान क्रमांक 2 वर हजर व्हायचं आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिलखुश आवाज. आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. धनश्री बेंद्रे, आपण आम्हाला ऐकत असाल तर आपला सामनावीराचा किताब इथून घेऊन जायचा आहे. धनश्री बेंद्रे किम संघाच्या. किम संघ धनश्री बेंद्रे. आपण चला टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच त्या ठिकाणी जायचं आहे. बोला सर. या ठिकाणी आदरणीय संजयजी राणे विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आदरणीय संजयजी राणे आपण प्लीज व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिलखुश आवाज या संघासाठी सरपंच म्हणून शशिकांत गावंड, पंच म्हणून चेतन पाटील, अवधूत म्हात्रे, गुणलेखक रोनाली मोकल, थर्ड रेड गुणलेखक शिवदास म्हात्रे, सहगुणलेखक योगिता भोईर, दर्शना मळेकर आणि बजर गुणलेखक अरुण पाटील यांनी चला मैदान क्रमांक 2 कडे. दोनही संघ आपण उपस्थित व्हायचं आहे. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिलखुश आवाज आपल्यासाठी थर्ड कॉल दिलेला आहे. थर्ड कॉल दिलेला आहे, लक्षात घ्या. दोनही संघ आपण मैदानाकडे चला. 2 साठी गुणलेखक कर्नाला स्पोर्ट्स पनवेल दिलखुश आवाज, सरपंच म्हणून शशिकांत गावंड, पंच म्हणून चेतन पाटील, अवधूत म्हात्रे, गुणलेखक रोनाली मोकल, थर्ड रेड गुणलेखक शिवदास म्हात्रे, सहगुणलेखक योगिता भोई, दर्शना मळेकर आणि बजर गुणलेखक अरुण पाटील. विजय भोईर चला. आपण विजय भोईर जातात. धन्यवाद विजय भोईर. चला संघ मात्र हजर होत आहेत मैदान क्रमांक 2 साठी. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिलखुश आवाज. दिलखुश आवाज हा संघ मैदानावर उपस्थित झालेला आहे. कर्नाला स्पोर्ट्स आपला देखील धन्यवाद. लगेचच आपण मैदान क्रमांक 1 कडे वळतोय, ज्यामध्ये रसिक प्रेक्षकांना अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचं नाव आहे सुमती वॉरियर्स वर्सेस सायलीला कन्स्ट्रक्शन. पुन्हा एकदा समाधान मोरे आपल्या संघाचं मात्र या ठिकाणी समाधान करणार का आपल्या खेळाच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण पाहतोय 7-12 म्हणजेच या ठिकाणी 12 गुण आहेत ते सायलीला कन्स्ट्रक्शन या संघाकडे. पुन्हा एकदा समाधान सारख्या. रोहित बोल. ओके घे स्टार्ट कर.
टॉस बॉक्स मध्ये जरा या ठिकाणी आपण चालू सामना पाहतो. मैदान क्रमांक 1 साठी सुमती वॉरियर्स वर्सेस सायलीला कन्स्ट्रक्शन. या सामन्यामध्ये सायलीला कन्स्ट्रक्शन संघाकडून खेळ करणारा ऋत्विक आपल्यासाठी कैलासवासी सदाशिव ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. अभिनंदन. 1000 रुपये आपल्या उत्तम आणि सर्वोत्तम खेळासाठी कैलासवासी सदाशिव ठाकूर यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तसेच श्रीमत म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस ऋत्विक आपल्यासाठी. आतापर्यंत 1500 रुपयांचं बक्षीस आपल्यासाठी आलेलं आहे. रोहित रोहित धन्यवाद. चला मैदान क्रमांक 2 वर देखील त्या ठिकाणी दोनही संघ अर्थात सेमीफायनलचे दोनही संघ उपस्थित झालेले आहेत. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिलखुश आवास अलिबाग वर्सेस पनवेल अर्थात एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा महिलांची त्या ठिकाणी सुरू आहे. उद्याच्या एका पवित्र दिनाच्या निमित्तानं आज मात्र या ठिकाणी ॲडव्हान्स कबड्डी स्पर्धा अर्थात चिंतामणी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मात्र घेण्यात आलेल्या आहेत. अर्थात सन्मान स्त्री कर्तृत्वाचा, सन्मान नारी कर्तृत्वाचा. या ठिकाणी अनेक क्षेत्रांमध्ये कार्यकर्तृत्व या ठिकाणी निश्चितपणे आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे अनेक या ठिकाणी महिला कबड्डीपटू अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना पाहतोय. अर्थात त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान. मी विनंती करतो संकेत राऊळ आपण सामनावीराचा पुरस्कार धनश्री बेंद्रे यांना द्यायचा आहे. धनश्री या. खूप सुंदर खेळ केलात आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर टॉस साठी आलात ना, या ना. विकास दादा टॉस बॉक्स साठी मान्यवरांना पाठवायचं आहे. तर प्रो कबड्डी पंच आरतीजी बारी आणि दिलखुश आवाज संघाच्या कर्णधार आणि इकडे कर्नाळा स्पोर्ट्स च्या कर्णधार आपण टॉस उडवायचा आहे. मी सरपंचांना विनंती करतो की आपण मान्यवरांच्या हस्ते टॉस उडवायचा आहे. अथर्व चढाईसाठी अथर्व अर्थात विभागीय खेळाडू देखील आपण या लीग स्पर्धेमध्ये घेतलेत. आता देखील टॉस विन होते कर्नाळा स्पोर्ट्स आणि ग्राउंड घेत आहेत. तर दोन्ही कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा आणि मान्यवर आपण आमच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दल खूप खूप आभार. ओव्हर टू संजय सर. धन्यवाद रोहित. मैदान क्रमांक 1 वर जल्लोष कबड्डीचा आपण पाहतोय. खूप सुंदर पद्धतीनं मैदान क्रमांक 1 वर देखील आक्रमक पद्धतीनं या ठिकाणी ऋत्विकच्या चढाईचा झंझावात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 7-21 अशा गुणफलकानं या ठिकाणी मैदान क्रमांक 1 मात्र सुरू आहे. तर मैदान क्रमांक 2 वर सेमी फायनलचा दुसरा सामना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीमत म्हात्रे यांच्याकडून ऋत्विक आपल्या बहारदार खेळासाठी रोख 500 या अगोदर देखील रोख 500 आणि पुन्हा एकदा 500 एकूण 1000 रुपयांचं बक्षीस. अर्थात ऋत्विक आपल्या खेळासाठी आपल्या झंझावात चढाईसाठी आपल्या अष्टपैलू खेळासाठी एकूण 2000 रुपयांचं बक्षीस आतापर्यंत ऋत्विक आपल्यासाठी आलेलं आहे. चला मैदान क्रमांक 1 वर पुन्हा एकदा सामना, एक बघण्यासारखा सामना, एक देखणा सामना मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजेच सुमती वॉरियर्स वर्सेस सायलीला कन्स्ट्रक्शन या दोन संघांमध्ये.
रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, या प्रतिसादात साजरी संपन्न होणारी आणि खऱ्या अर्थानं सांगतेकडे वाटचाल करणाऱ्या या भव्य दिव्य अशा श्री चिंतामणी नागाबंदर व्यावसायिक रायगड कबड्डी लीग एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही या स्पर्धेचं एक शिवधनुष्य उचललं. पण हे उचलत असताना खऱ्या अर्थानं आमच्या पाठीवरती ज्यांनी शाबासकीची थाप दिली आणि ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवा म्हणून एक पाठबळ दिलं, ते सर्वांचे लाडके अर्थात रायगडचं युवा नेतृत्व आणि ज्यांची खऱ्या अर्थानं या कबड्डीला सुगीचे दिवस रायगडमध्ये दिले, या रायगड जिल्ह्याची कबड्डीची समर्थपणे धुरा वाहणारे आपले सर्वांचे लाडके आदरणीय आस्वादजी पाटील अर्थात पप्पूशेठ पाटील यांच्या समवेत त्यांचे सहकारी आणि आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य अर्थात या ठिकाणी जे सामना चालू आहे सुमती वॉरियर्स याचे मालक सन्माननीय संजयजी पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियदर्शनी संजय पाटील चेंड्रेसारख्या एका ग्रामपंचायतीचं सरपंचपद भूषवत असताना विद्यमान जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. मी राहुलवहिनी आपल्याला विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे. महेश ये ना त्यांना. अरे कमाल यार तुमची पण इथे. अरे परत तिथे ना शाळा नाही आहे तिथे. महिला दिनाचं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून खऱ्या अर्थानं एक समर्थ नेतृत्व ज्यांच्या अंगी आहे अशा आपल्या प्रियदर्शनी पाटील मॅडम या ठिकाणी आजच्या या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी आल्या. अर्थात सुमती वॉरियर्स या संघाच्या मालक असलेल्या प्रियदर्शनी पाटील जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आधी साईलीला कन्स्ट्रक्शन. सर पुढचा सामना द्या. या ठिकाणी साईलीला कन्स्ट्रक्शन संघाचा मनीष आपल्यासाठी सुद्धा श्रीमत म्हात्रे यांच्याकडून आपल्या उत्तम पकडीसाठी 500 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. लक्षात घ्या, चालू सामना आपण पाहतो सुमती वॉरियर्स वर्सेस साईलीला कन्स्ट्रक्शन. हा सामना संपल्यानंतर आपल्यासाठी फर्स्ट कॉल वैष्णवी वॉरियर्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन. आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 1 साठी वैष्णवी वॉरियर्स वर्सेस श्री कन्स्ट्रक्शन. आपण तयार राहा. मैदान क्रमांक 1 साठी आपल्यासाठी पहिला पुकार. तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे.
माफ करा, मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स. या दोनही संघांसाठी पहिला पुकार सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स. आपल्यासाठी फर्स्ट कॉल. पुन्हा एकदा समाधान मात्र या ठिकाणी बाद होतो. आज मात्र समाधानची समाधानकारक या ठिकाणी खेळी मात्र होत असताना पण दिसत नाहीये. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संजयजी राणे आपला देखील आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मनस्वी स्वागत. मनापासून या ठिकाणी आम्ही आपलं स्वागत करत आहोत. मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी लक्षात घ्या. मैदान क्रमांक 1 साठी आपण फर्स्ट कॉल या ठिकाणी दिलेला आहे सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स. आणि सेमीफायनलचा दुसरा सामना मात्र मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी खेळला जातोय. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिलखुश आवास. धन्यवाद संजय सर. हेलो 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 हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं श्री चिंतामणी क्रीडा मंडळ नागाव बंदर आयोजित आजच्या या भव्य दिव्य अशा लीग स्पर्धेच्या निमित्तानं आपण प्रेक्षकांचा उदंड रसिकांचा उदंड प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण या ठिकाणी पाहतोय. पण मित्रांनो, आमच्या या मंडळाने ज्यावेळेस एक मनावरती घेतलं की हे शिवधनुष्य उचलायचं आहे. अर्थात कबड्डीची स्पर्धा भरवणं अतिशय सोपं असतं. म्हणजे कार्यकर्त्यांची ताकद, कार्यकर्त्यांची जिद्द असावी लागते, कार्यकर्त्यांचं एकीचं बळ असावं लागतं. परंतु ही लीग भरवत असताना आम्हाला अनेक अडचणींना सामना करावा लागला. पण आमच्या पाठीशी जे खंबीर नेतृत्व उभं होतं, अर्थात कर्तृत्ववान माणसं थांबली, थकली, हरली तर काही देऊ नका, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. एक आगळं वेगळं नेतृत्व अर्थात रायगड जिल्हा कबड्डीच्या माध्यमातून ह्या राज्यावरती कबड्डीची संपूर्ण धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती वाहणारे आपलं लाडकं नेतृत्व आदरणीय आस्वादजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. अर्थात ते कार्यक्रमाचा या कबड्डीचा आनंद आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. परंतु मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम असेल तर आपल्याला एक खंबीर नेतृत्वाची गरज असते. असं एक नेतृत्व आम्ही त्यांच्याकडे एक साथ घातली आणि आमच्या हाकेला त्यांनी लगेचच ओ दिली. आमच्या या मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अनेक अडचणी आमच्या या स्पर्धेसाठी येत होत्या, परंतु आम्हाला मात्र भरभरून त्यांनी आशीर्वाद दिला. आणि असं एक आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व आदरणीय आस्वादजी पाटील साहेब यांना या ठिकाणी मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करायचं, त्यांचा सत्कार करायचा. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या आस्वाद पाटील साहेबांसाठी होऊन देत. कबड्डीचा खऱ्या अर्थानं कार्यकर्ता
एकदा आपण मैदानाकडे वळतोय. लक्षात घ्या, आपण फर्स्ट कॉल चालू सामना मैदान क्रमांक 1 वरी संपल्यानंतर त्या ठिकाणी दिलेला आहे. सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स आपल्यासाठी दुसरा पुकार. सेकंड कॉल सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स आपल्यासाठी दुसरा पुकार. आपण पाहतोय मैदान क्रमांक 1 वर चालू सामना सुमती वॉरियर्स वर्सेस सायलीला कन्स्ट्रक्शन या दोन महाबलाढ्य संघांमध्ये. कालच्या दिवशी देखील आपण दोनही संघांचा परफॉर्मन्स पाहिला. दोनही संघ चांगल्या पद्धतीनं कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी खेळले होते. आज मात्र दुसरा दिवस. आज सांगता समारोपाकडे जात असताना मात्र या खेळांमध्ये जसजसं आपण पुढे जातोय तसतसं या खेळांमधील गती मात्र वाढत चालली आणि प्रगती मात्र आपल्या दिसायला लागली आहे. 31-17 असा गुणफलक त्या ठिकाणी लागलेला आहे. सायलीला कन्स्ट्रक्शन या संघाकडे मात्र या ठिकाणी 31 गुण पाहतोय आणि सुमती वॉरियर्स या संघाकडे 17 गुण पाहतोय. आताच या ठिकाणी बक्षीस आलंय साईशा म्हात्रे यांच्याकडून. ऋतिक आपल्या खेळासाठी आपल्या खेळावर बाहेर खुश होऊन आपल्यासाठी रोख 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. अभिनंदन. आतापर्यंत रोख 2500 रुपयांचं बक्षीस आतापर्यंत ऋतिक आपल्यासाठी आलेलं आहे. इतके बहारदार खेळी मात्र या मैदानावर आपण केली. रसिक प्रेक्षक देखील भरभरून दाद आपल्या या खेळासाठी मात्र देत असताना आपण पाहतो. आता मात्र समाधान मात्र आज असमाधानकारक या ठिकाणी त्याची खेळी मात्र आपण होत असताना पाहतोय. पुन्हा एकदा ऋतिक. सायलीला कन्स्ट्रक्शन वर्सेस सुमती वॉरियर्स. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋत्विकचा एक झंझावात सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. कधी 1 गुण, कधी 2 गुण, कधी 3 गुण अशा गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या संघाकडे एक गुणांचा डोंगर त्या ठिकाणी 33 गुणांचा डोंगर मात्र त्यानं रचला आणि प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू मात्र या ठिकाणी 1 गुण मिळवण्याचा दाव मात्र करतो आणि 1 गुण आपल्या संघासाठी निश्चितपणे मिळवतोय. सातत्यानं चढाया करणं हे देखील मित्रांनो कबड्डी क्षेत्रामध्ये एक मर्दानी लक्षण म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि पुन्हा एक मर्दानी खेळ म्हणून हा कबड्डीचा आहे. आणि पुन्हा एकदा ऋतिक चढाईसाठी 3 वर्सेस 1 असा खेळ आपल्या नजरेसमोर आपल्या डोळ्यासमोर. बाजी देखील या ठिकाणी कोबरा रक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असताना आणि त्या कोबरा रक्षक म्हणून अथर्व या खेळाडूला मात्र बाद केला जातोय. अर्थात 1 गुण पुन्हा एकदा आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचा एक साहसी खेळी आपण ऋतिकच्या माध्यमातून पाहिली. तदनंतर होणारा खेळ सेकंड कॉल सिया वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स या संघासाठी आपण देतोय. खरं तर महिला कबड्डीमध्ये अंतिम सामन्यासाठी दाखल झालेला संघ म्हणजेच पनवेल स्पोर्ट्स पनवेल आणि चालू सामना आपण पाहतोय कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिलखुश आवास. या सामन्यामधून जो संघ विजयी होईल तो अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. म्हणजेच त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी पनवेल स्पोर्ट्स पनवेल हा संघ मात्र तयार आहे. अशा पद्धतीनं आजच्या महिला कबड्डीचा शेवटचा क्षण अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर असणार आहे. अंतिम क्षणाच्या अंतिम टप्प्याच्या माध्यमातून एकूण या स्पर्धेमध्ये 8 संघांना सहभाग दिला गेला. जी महिला कबड्डी 8 संघांमध्ये झाली आणि ह्या 8 संघांचा सांगता समारोप अगदी थोड्याच वेळात आपल्या समोर असेल अशी कबड्डी आहे. आपण पाहतोय जर चहूबाजूनं पाहिलं तर रसिक प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद या कबड्डी स्पर्धेसाठी मिळतोय. अनेक व्यवस्थ या ठिकाणी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील या संपूर्ण कबड्डी स्पर्धेसाठी लाभलेल्या आहेत आणि प्रत्यक्षदर्शी कबड्डी पाहणारे देखील अनेक मोठा रसिक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कारण ही प्रत्यक्षदर्शी कबड्डी स्पर्धा पाहण्यामध्ये जो आनंद आहे हा मात्र खूप मोठा आनंद आहे. आपला ताण तणाव विसरून या ठिकाणी ह्या कबड्डीमध्ये रममाण होणारा आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग खरोखर साध तथा प्रतिसाद या कबड्डीला चांगल्या पद्धतीनं या 2 दिवसांमध्ये आपल्याला मिळाला आणि हेच या कबड्डीचं खऱ्या अर्थानं एक श्रेय अर्थात या चिंतामणी क्रीडा मंडळाला जातं. जी कबड्डी स्पर्धा श्री चिंतामणी नागावंतर व्यावसायिक रायगड कबड्डी लीग 2025 या नावानं मात्र घेतली जाते. आता मात्र यशस्वी चढाईपटू 2 गुण आपल्या संघासाठी मात्र मिळवतोय. आता मात्र हा वाढलेला डोंगर पोखरण्याचं काम या खेळाडूंच्या माध्यमातून होणार का काहीच लक्ष मात्र या सामन्याकडे मात्र लागले रसिक प्रेक्षकांचं आणि अर्थात आमच्या व्यासपीठावरील मान्यवरांचं देखील. कारण प्रत्येकाला हवा असा वाटणारा खेळ प्रत्येकाचा आवडीचा खेळ म्हणजेच कबड्डी. ऋतिक
काहीसा रेस्ट मात्र या ठिकाणी घेतोय, काहीसा टाइमपासची चढाई मात्र या ठिकाणी ऋतिकच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय. एक दर्दी खेळ आणि ह्या दर्दी खेळाच्या माध्यमातून एकवटलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग, ना जातीचा ना धर्माचा ना पंथाचा, कबड्डी खेळ ह्या फक्त लाल मातीचा, फक्त या लाल मातीचा. आणि ह्याच लाल मातीला खऱ्या अर्थानं अंगाला लावून आपण ही लाल माती सुगंधित करण्याचं काम या खेळाडूंच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय. पुन्हा एकदा समाधान समाधान एक गुण आपल्यासाठी मात्र निश्चितपणे घेतोय. आपल्या संघासाठी 34-23 असा गुणफलक. तदनंतर होणारा सामना SSK संघाचे संघमालक शुभम नागलेकर यांचा देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातोय. अर्थात हा सन्मान करण्यासाठी शुभम नागलेकर यांचा सन्मान करण्यासाठी मी संकेत राऊत आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभम नागलेकर यांना सन्मानित करायचा. धन्यवाद शुभम नागलेकर. आपण खऱ्या अर्थानं आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण संघ मालकी स्वीकारलीत. हो, समाधान 1 2 3 4 5 गुण त्या ठिकाणी समाधानच्या माध्यमातून मात्र घेतले गेले. आता मात्र काहीच समाधान आपल्या हितचिंतकांना मात्र होत असताना आपण पाहतोय, कारण आपली मात्र पिछाडीचं रूपांतर हे कदाचित पुढे पुढे जात असताना आपण पाहतोय. 35-28 मात्र अजून काहीसा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. मग शिल्लक खेळामध्ये हा प्रतिस्पर्धी संघ म्हणजे सुमती वॉरियर्स या ठिकाणी पुढे जाणार का, किंवा या ठिकाणी अर्थातच या कबड्डीतील बेरीज वजाबाकी ही सातत्यानं मात्र क्षणाक्षणाला या ठिकाणी होत जाणार आहे. मग बरोबरी कशा पद्धतीनं या ठिकाणी होणार हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. साखळी फेरीतीलच ही कबड्डी स्पर्धा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, जी गुणांच्या माध्यमातून मात्र पुढे जाणार आहे. विनर असेल रनर असेल या कबड्डी साखळी पद्धतीतील जी खेळी आहे ही मात्र काहीशी गुणांवर देखील डिपेंड आहे, गुणांवर देखील अवलंबून आहे. पुढील खेळी आपण मैदान क्रमांक 1 वर पाहणार आहोत. सुमती वॉरियर्स वर्सेस साई लीला कन्स्ट्रक्शन्स. आतापर्यंत साई लीला कन्स्ट्रक्शन या संघाकडे आपण 35 गुण पाहतोय 35, आणि सुमती वॉरियर्स या संघाकडे 28 गुण पाहतोय. पुन्हा एकदा तोच झांझावात कबड्डीचा बादशाह, अर्थात चढाईचे म्हणजेच रेड मशीन म्हणून खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये ओळखला जाणारा ऋतिक. बोनस गुण अर्थात या ठिकाणी दिला जातोय. शेवटचे 2 मिनिटे सामना संपण्यासाठी मैदान क्रमांक 1 साठी पुन्हा एकदा समाधान मोरे. ओहो, आता मात्र 2 गुण आपल्या संघाच्या बाजूने जात आहेत आणि येत आहेत ते सुमती वॉरियर्स या संघाकडे. काहीशा गुणांची मात्र घोडदौड या ठिकाणी सुरू असताना आपण पाहतो. 36 आणि 30 असे गुण मात्र गुणफलकावर त्या ठिकाणी लागलेले आहेत. गुणांचे पिछा मात्र या ठिकाणी केला जातोय, तो सुमती वॉरियर्स या संघाच्या बाजूनं पाहायचा आहे. अंतिम क्षण, अंतिम टप्पा आणि शेवटच्या क्षणामध्ये कोणता संघ विजयास पात्र ठरतोय, अर्थात विजयी माला कोणाच्या गळ्यात. खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा, हीच आवड जोपासण्यासाठी मात्र या ठिकाणी आपण आलेले सर्व मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग. सामना मात्र मैदान क्रमांक 2 त्या ठिकाणी संपलेला आहे. 35-7 अशा मोठ्या गुणफलकाने त्या ठिकाणी सामना मात्र संपलेला आहे. मैदान क्रमांक 2. आता मात्र अंतिम सामना, आता पकड झाली. आता मात्र बाद झाला तो ऋतिक. जबाबदारीनं खेळ करणारा खेळाडू मात्र बाद झाला. आता मात्र सुमती वॉरियर्सच्या संघाची जबाबदारी आली ती समाधान मोरेकडे. पाहायचंय आपल्या कलेनं, आपल्या कर्तृत्वानं, आपल्या कौशल्यानं या ठिकाणी समाधान येणार का, परंतु नाही. समाधानला देखील तशाच पद्धतीची पकड मात्र करण्यात आली आणि समाधान मात्र बाद झाला. आता मात्र इथे आपण पाहतोय स्मित म्हणजेच हास्य. कर्नाळा स्पोर्ट्सच्या ममता चव्हाण, आपण टॉस बॉक्स कडे यायचं आहे. ममता चव्हाण प्लीज आपण टॉस बॉक्स कडे त्या ठिकाणी यायचं आहे. स्मित मात्र चढाईसाठी या ठिकाणी आपण सज्ज झाला. स्मित देखील एक लकी पॉइंटर म्हणून खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा खेळत असताना स्मितचं नेहमीच चेहरा आमच्या समोर आला.
आपल्या समोर येत असतो एक लकी पॉइंटर म्हणून. ज्या ज्या वेळेला आपल्या संघाला गरज असते ना त्या वेळेला स्मिथ मात्र त्या ठिकाणी खेळ करत असतो. इथे मात्र 38-32 असं गुणफलक आपण मैदान क्रमांक 1 वर पाहतोय. आपल्यासाठी थर्ड कॉल असेल मैदान क्रमांक 1 साठी सिया वॉरियर्स वस छत्रपती वॉरियर्स. दोन्ही संघासाठी तिसरा पुकार, अंतिम पुकार. सिया वॉरियर्स वस छत्रपती वॉरियर्स. एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं मैदान क्रमांक 1 मध्ये. अर्थात सुमती वॉरियर्स या संघाच्या बाजूने सामना मात्र स्टॉप, अर्थात सामना संपलेला आहे. 38-33 अशा गुणफलकांमध्ये या ठिकाणी सामना मात्र जिंकला तो साई लीला कन्स्ट्रक्शन्स या संघानं. हार्दिक